हिवाळा सुरू झाला की बाजारात उत्तम प्रतीचा आवळा मिळतो आणि हा आवळा फक्त आपल्याला हिवाळ्यामध्येच बघायला मिळतो. बाकी ऋतूमध्ये आवळा तसा फारसा बाजारात उपलब्ध होत नाही. मग अशावेळी आपण हा गुणकारी आवळाचा उपभोग आपल्याला वर्षभर कसा घेता येईल आणि खरं बघितलं तर आवळा हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत. आपल्या केसांसाठी तर तो लाभदायक आहेच, पण आपल्या स्किनसाठी सुद्धा उत्तम आहे. आणि या स्किनसाठी आवळ्याचा अधिक गुणकारी उपयोग कसा करता येईल आणि त्यासाठी मी तुम्हाला आज वर्षभर टिकणारे हे आवळ्याचे क्यूब्स मी कशा पद्धतीने बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते. चला मग आज आपण वर्षभर टिकणारे आवळा क्यूब्स कसे बनवायचे ते बघणार. आवळा क्यूब्स बनवत असताना सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की जर तुमच्याकडे भरपूर वेळ लाईट जात असेल, लोड शेडिंगचा खूप प्रॉब्लेम होत असेल, तर हे क्यूब्स टिकवणं फ्रीजमध्ये थोडं अवघड आहे, कारण लाईट गेली तर सगळ्या क्यूब्स विरघळून जातील. हे सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते. नाहीतर मग दुसरा पर्याय म्हणून आवळ्याचा मुरंबा तुम्ही बनवू शकता. हा मुरंबासुद्धा वर्षभर टिकतो. तर मी जवळजवळ 3 ते 4 किलो आवळ्याचा मुरंबा बनवलेला आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळेल. तोसुद्धा तुम्ही बघू शकता. तर मी हे आवळा क्यूब्स बनवण्याचं कारण म्हणजे आमच्याकडे लाईट जात नाही आणि गेलीच तर फक्त 5 ते 10 मिनटासाठी, ती पण क्वचित जाते आणि इन्व्हर्टरचा बॅकअप आहे. त्यामुळे मला आवळा क्यूब्स स्टोअर करायला काही प्रॉब्लेम नव्हता. आवळा क्यूब्स बनवण्याचा काय फायदा होतो की सकाळी उठल्या उठल्या गरम पाण्यामध्ये आपण 2 ते 3 आवळा क्यूब्स टाकले आणि लगेच पिले तर आपल्या शरीरालाही फायदेशीर होतात, जर तुम्हाला मुरंबा आवडत नसेल तर. तर आता आवळा क्यूब्स कसे बनवायचे ते बघूया. बाजारातनं मी आवळा घेऊन आलेले. सहसा ज्याच्यावर डाग नाहीत किंवा थोडेसे डागाळलेले वगैरे असे आवळे असतील ते सहसा घेऊ नका. ताजे फ्रेश आणि छान आवळे घ्या. आवळे आणल्यानंतर स्वच्छ धुवून ठेवायचे, उन्हात वाळवायचे, त्याला पाण्याचा अंश राहणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला आवळा बारीक करून घ्यायचं आहे. बी घ्यायची नाही आपल्याला आणि अशा स्लाईस आवळ्याच्या करून घ्यायच्यात का आपल्याला मिक्सरला त्या लावायच्यात. खूप बारीक किंवा नाही केल्या तरी चालतील. तर अशा प्रकारे सगळे आवळे मी चिरून घेतलेले आहेत. जितके शक्य होतील तितक्या आवळ्यांचा भाग काढून मी घेत आहे. काही जण बघितलं तर आवळे वाफवून पण घेतात, पण आवळे वाफवून घेतल्यामुळे काय होतं की आवळ्याचं जे गुणधर्म असतात ते थोडे निघून निघून जातात. त्यामुळे मी शक्यतो आवळा वाफवून घेण्यापेक्षा डायरेक्ट असंच मिक्सरला लावणं जास्त फायदेशीर वाटतं मला. तर त्यामुळे मी असे सगळे आवळे चिरून घेतलेले आहेत. आणि हे मी केसांसाठी आवळा तर गुणकारी आहे आणि स्किनसाठी तरी अधिक फायदा व्हावा म्हणून मी आवळ्याबरोबर घेणार आहे आंबी हळद आणि जी ओली हळद मिळते ती ओली हळद आज घेणार आहे आणि त्याबरोबर ओली आंबी हळद मिळते ती घेणार आहे. आणि हे दोन्हीचं प्रमाण थोडं आपल्याला कमी घ्यायचं आहे. म्हणजे जर तुम्ही 2 किलो जर आवळे घेणार असाल तर पाव किलो हे घ्या, पाव किलो हळद घ्या. कारण हळद जर जास्त झाली तर त्याचा स्वाद जरा वेगळा लागतो. तुम्हाला जर सवय नसेल तर हळदीचं प्रमाण थोडं कमीच ठेवा. आणि इथे मी जवळजवळ 1 किलोचे बनवत आहे क्यूब्स. 1 किलोला बघितलं तर मी 1 किलोच्या हिशोबाने बघितलं तर हळद घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे 2 बीट घेतलेले आहेत. बीट चिरून आपल्याला बारीक स्लाईस करून यामध्ये घालून घ्यायचे आहेत. त्या सगळ्या आवळ्याच्या बिया काढून अशा पद्धतीने मी आवळा कापून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे मी आवळ्याचं पाणी म्हणजे आवळा एकदा मिक्सरला वेगळा लावून घेणार आहे, बीट, हळद आणि कढीपत्ता वेगळा लावून घेणार आहे. तर इथे मी आवळा मिक्सरला लावून घेत आहे आणि त्याचबरोबर आंबी हळदसुद्धा सोलून घेते. ही बघा, ही छोटी एकदम दिसते ती आहे आंबी हळद आणि दुसरी आहे ती ओली हळद. ओली हळद चिरत असताना आपल्या हात पूर्ण पिवळे होतात, इतकी ती स्ट्रॉंग असते आणि त्याचा सुगंधही खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे ती जरा कमीच घाला जर तुम्हाला सवय नसेल तर. तर तुमच्या हिशोबानुसार म्हणजे कमी जास्त तुम्ही करू शकता. तुम्हाला नाही जमत असेल तर कमी घाला. पण ओल्या हळदीचे खूप शरीराला ओली हळद ही आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे. जर आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर तुम्ही बघितलं तर आवळ्याबरोबर हळदीचा वापर करा. त्याचप्रमाणे चेहऱ्यावर छान असा ग्लो पाहिजे असेल तर बीटचा वापर करा. तर इथे जवळजवळ मी 2 बीट घेतलेले आहेत, असे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि कढीपत्ता घेतलेला आहे. बीटमुळे काय होतं की आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होते आणि चेहऱ्यावर छान असा ग्लो येतो.
हळदीमुळे बघितलं तर चेहऱ्यावर येणारे बारीक बारीक पिंपल्स दूर होण्यासाठी मदत होतात आणि कढीपत्ता हा आपल्या केसासाठी गुणकारी आहे. तर इथे बघा मी आवळा मिक्सरला लावून घेतलेला आहे आणि अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि आपल्याला गाळणीमध्ये गाळून घ्यायची आहे. कारण बघितलं तर तसंच जर क्यूब बनवल्या थोड्या जाडसर लागतात आणि सतत खाताना बघितलं तर आपल्याला थोडंसं जाड जाड वाटतं. त्यामुळे बघितलं तर इथे मी आवळा जो आहे तो मिक्सरला लावून घेतलेला आहे. तो बघितलं तर चाळणीमध्ये ठेवून घेतलेला आहे. पूर्ण त्याचं बघितलं तर एकदम पावभाजीचं जे मॅशर आहे त्याने बघितलं तर दाबून पूर्ण आवळ्याचं पाणी काढून घ्यायचे. जराही आवळ्याचं पाणी राहता कामा नये. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर नेक्स्ट डेला तुम्ही ह्या आवळ्याची जी पेस्ट उरेल ती केसांनासुद्धा लावू शकता. केसांना अशी लावल्यामुळे केसांना खूप छान चमक येते. तर इथे मी सगळं बघितलं तर अशा पद्धतीने आवळ्याचं पाणी काढून घेतलेलं आहे. आवळ्याचं पाणी काढून घेतल्यानंतर बघितलं तर अर्धं पाणी हे मी केसांना लावण्यासाठी ठेवलेलं आहे. नंतर बीट, गाजर आणि कढीपत्ता आणि मीठ आणि थोडंसं बघितलं तर जो मसाला येतो चाट मसाला किंवा तुमच्याकडे जो मसाला असेल तो मसाला यामध्ये घालू शकता. तर इथे मी हिमालयन गार्लिक सॉल्ट घातलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चाट मसालाही घालू शकता. थोडं जिरं घालून घेतलेलं आहे स्वादानुसार आणि इथे मिक्सरला एकदम बारीक लावून घ्यायचं आहे. बारीक वाटल्यानंतर बघितलं तर तेही चाळणीने चाळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आवळ्याचं पाण्याने हे पाणी सगळं मी एकत्रित करून घेतलेलं नाही, एकदाच सगळं गाळून घेतलेलं आहे. गाळून घेतल्यानंतर असा कलर येतो जरासा. हळदीमुळे तो खूपच छान कलर येतो त्याला. आणि त्यानंतर मी असे क्यूबचा जो ट्रे आहे ते क्यूबच्या ट्रेमध्ये हे सगळं पाणी घालून घेणार आहे जे आपण बनवलेलं आहे हेल्दी पाणी. तर अशा पद्धतीने हे सगळं हेल्दी पाणी किंवा हेल्दी ज्यूस आपण या क्यूबच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे आणि फ्रीझरला बघितलं 5 ते 6 तास फिट होण्यासाठी ठेवणार आहे. प्रत्येकाच्या फ्रीझरच्या कॅपॅसिटीनुसार म्हणजे कसं होतं लवकर फास्ट. आणि ठेवल्यानंतर या क्यूब सेट होण्यासाठी ठेवून द्यायच्या आहेत. आणि तुम्ही कलर बघू शकता किती सुंदर असा कलर आहे. आणि ह्या सेट झाल्यानंतर या क्यूब एकदम पॅक बंद बघितलं तर प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये किंवा जारमध्ये असे शिफ्ट करून घ्यायचे आहेत, ठेवून साठवून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला हव्या तेव्हा गरम पाण्यामध्ये घालून हे मस्त असं हेल्दी ज्यूस तुम्ही नक्की पिऊ शकता. आणि खरंच याचे खूप फायदे आहेत. आठवड्याभरापासून मी पिते. केस गळतीमध्ये सुद्धा सुधारणा दिसतात आणि आपली स्किनसुद्धा छान होते. बीट तसा खायला कंटाळा येतो तर तुम्ही अशा स्वरूपात टाकल्यामुळे तर तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढेल पण चेहऱ्यावर सुंदर असा ग्लोसुद्धा येईल.